हाय हॅलो नमस्कार, मी आहे ममादेवी आणि तुम्ही पाहता आहे ममादेवीज लाईफस्टाईल अँड ब्लॉग. एका ताईची कमेंट आली होती की रविवारी मच्छी करायची ना हो. तर म्हटलं चला मग मस्तपैकी इथे आज मच्छीचा बेत केलेला आहे. मी इथं घेतलेला आहे कोळंबीचा रस्सा करणार आहे आज, आणि खरमा बांगडा आणि मांदेली अशीच भेटली बरं का फ्रीमध्ये. त्या मावशी ओळखीच्या आहेत, देतात. आणि इथे मी मसाला करायला घेतला आहे, म्हणजे कोळंबीच्या रश्श्यासाठी सुद्धा आणि मच्छीसाठी सुद्धा. तर सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल कांदा टोमॅटो मी फ्राय करून घेतलेला आहे, आणि त्याच तव्यामध्ये हे पण भाजलेलं आहे खोबरं, म्हणजे वाटण त्याचं केले. आणि फोडणीला सुद्धा मी कांदा टोमॅटो टाकते. सुरुवातीला इथं जिरेची फोडणी दिले, तमालपत्र टाकले. पहिल्यांदा आपण ही कोळंबीची आमटी करून घेऊया, आणि दालचिनी लवंग आणि काळी मिरी टाकले. आणि मी सांगू का, इथे ना फोडणीला पण थोडेसे कांदे टाकते आणि थोडेसे टोमॅटो पण टाकते, आणि ग्राइंडिंगला पण सेपरेटली करते. तर तुम्ही कसं करता ते नक्की सांगा. आणि आम्ही इथं ना कोकम नाही यूज करत, म्हणजे मच्छी करताना, कारण पहिल्यापासून आम्ही असंच करत आलो नाही, तर तशीच सवय लागली मला. विदाऊट कोकमचं मी करते, कधीच मी कोकम वगैरे टाकले नाही. आणि मला कमेंट पण यायच्यात आहे तुम्ही कोकम टाकत नाही का, तर मी खरंच नाही टाकत. आणि हे मगाशी वाटण केलेलं बघा, आलं लसूण परत खोबरं टोमॅटो कोथिंबीर ह्या सगळ्याचं हे वाटण आहे, आणि फोडणीला कांदा टोमॅटो टाकलेला आहे. छानपैकी इथं मसाले मस्त असे भाजू द्यायचे, चांगलं तेल सुटेपर्यंत. मसाला चांगला भाजला की नाही मग आपल्या त्या रश्श्याला आमटीला चव एकदम भारी येते. आणि अशा थंडीच्या दिवसात ना ही कोळंबीचा रस्सा हा हा एकच नंबर. आणि बटाटेसुद्धा टाकलेत बरं का, बटाटे पण टाकतात. ह्याची सुकी भाजी पण छान लागते कोळंबीची, पण रस्सा पण खूप भारी लागतो एकदम मटणासारखा. आणि सर्दी जर झाली असेल तर हा रस्सा प्यायचा एकच नंबर. सगळे आपले तिखट मीठ वगैरे टाकलेले आहे, हळद टाकली, सगळं टाकलेलं आहे, जे आपले मसाले वगैरे आहेत. असा बाहेरचा मी गरम मसाला वगैरे टाकत नाही, जे मी बनवून आणलेत की नाही मसाले तेच टाकते, कारण त्याच्यातच सगळे गरम मसाले असतात. आणि ही कोळंबी, आणि आमच्या इथे एक विशेष म्हणजे काय सांगू का, कोळंबी सोललेली भेटते, त्यामुळे तेवढा वेळ वाचतो. बघा किती छान दिसते भाजी, सुगंध तर एवढा छान सुटला आहे का नाही, एकदम मस्त एकदम हा एकच नंबर भारी वाटत होतं बरं का. आणि इथे कोमट पाणी टाकायचं. मी रस्सा थोडा जास्त केला आहे, म्हणजे 2 टाईम आपल्याला होते, म्हणजे दुपारी केलं की रात्री पण करायची गरज नाही. मच्छी मटण असले की नाही त्या दिवशी फ्री असते आपल्याला संध्याकाळचं, कारण दुपारी जास्त केलेलं असतं की नाही. हे बघा हे घेतलेले आहेत मी खरमा बांगडा घेतले, आणि मांदेली फ्रीमध्ये भेटलेली आहे मला. आणि मच्छी मी कधीच साफ केलेली नाही बरं का स्वतःहून, आणि तिथे असं डायरेक्टलीच दिलं त्यांनी, काही मला काढून दिलंच नाही. मग घरी येऊनच मी कट केले, आणि इथे तवा ठेवले, तव्यात थोडं पाणी पडलं होतं तर उडायला लागलं, एकदम आवाज यायला लागला. आणि इथे मी मच्छी साफ करून घेतलेली आहे. साफ मी कधीच पहिले केलं नव्हतं, याचं श्रेय जाते माझ्या आईला, कारण आमची इथं ना दारावरती ना भैया यायचा पहिला मच्छीवाला, आणि मग तेव्हा तेव्हा तो भैया साफ करून द्यायचा. पण कधी कधी जेव्हा साफ करायचं नाही ना, तेव्हा आमची आई साफ करायची. तेव्हा मी बघितलेलं होतं कसं साफ करायचं, कारण त्या मच्छीच्या मुंडक्यामध्ये खूप घाण असते, ती सगळं काढायचं, 2-3 पाण्याने धुवायचं, आणि कोमट पाण्याने पण स्वच्छ धुवून काढायचं. बघा ह्याच्यामध्ये ना खूप घाण असते आतमध्ये, एकदम काळं काळं असतं, आणि मग ते छानपैकी धुवून घ्यायचं, नाही तर पोटात आपली तशीच घाण जायची. मग एकीकडे आपलं आमटी शिजते, कालवण म्हणा आमटी म्हणा रस्सा म्हणा, आणि एकीकडे हे घेतलेलं आहे. आता ह्याला मॅरिनेट करायचं आहे. तर मी ह्याच्यात काय काय टाकते तुम्हाला सांगते. गव्हाचं पीठ टाकते, थोडंसं बेसनचं पीठ, काही जण ज्वारीचं पण टाकतात थोडंसं, आणि हळद तिखट मीठ टाकायचं. आणि जे मगाशी मी मसाला वाटलेला होता की नाही, तो कांदा टोमॅटोचा आणि खोबऱ्याचं, त्यातलं थोडंसं मी काढून ठेवले, म्हणजे कोळंबीच्या रश्श्याला जे वाटण केलं होतं ना त्यातलं थोडंसं काढून ठेवलं ह्याच्यावरती घालायला. सेपरेटली म्हटलं कुठं घालू, त्यातलंच थोडंसं ह्याच्यात घालण्यासाठी केलेलं आहे. ते थांबा तुम्हाला दाखवते. बघा वाटीमध्ये ठेवलेलं आहे मी, हे बघा हे असं घालून ह्याच्यात मॅरिनेट करायचं आहे. आणि माझ्याकडे बेसन नव्हतं त्यामुळे बेसन टाकलं नाही, तुम्ही टाका बेसन टाकत असाल तर. काय जण नुसतं हळद तिखट मीठ टाकून पण रव्यामध्ये घोळवून डायरेक्टली फ्राय करतात, तसंसुद्धा छान होतं. पण मी इथे पहिल्यापासून आईचं बघत आलेलं ना, त्यामुळे मी सगळं टाकलेलं, गव्हाचं ज्वारीचं, बेसन फक्त नाही टाकलं. आणि हे बघा असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. असं छानपैकी मस्तपैकी गरम झालेला आहे लोखंडी तवा. आता आपण रव्यात घोळवूया आणि करूया. एक अखंड मच्छी पण चांगली लागते फ्राय, पण मी म्हटलं आपलं 2-2 पीस करावे, त्यामुळे 2-2 पीस केले. ह्याच्यात कसं एकच काटा असतो, पण मच्छीचे जे मुंडकं असतं नाही त्याच्यात भरपूर काटे असतात बाबा, ते खायला जास्त येत नाही. आणि त्याचं कालवण पण छान होतं, मुंडक्यांचं कालवण मच्छीच्या. तुम्ही करता का नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि इथं मस्तपैकी थोडे थोडे फ्राय करायला घेतलेत, कारण जास्त गॅस मोठा केला ना तर मधले मच्छी करपतात आणि साईडचे थोडे भाजले जात नाहीत. त्यामुळे मधोमध जेवढे बसेल ना मच्छी तेवढंच मी ठेवले फ्राय करायला, आणि मंद आचेवर छानपैकी असं फ्राय करायला ठेवायचं. तेवढ्यात मनस्वी आली, ट्राय केले येते का.
बघा मी टाकल्यावर तुला आलं पाहिजे. बरं चालेल. मग नंतर आपण गार्डनला जायचं. हो जाऊया. झाला तर फ्राय झाली तुला देते. मनस्वीला खूप जाम भूक लागली होती बरं का. मनस्वीने जेव्हापासून आईच्या इथे हे असे काटेची मच्छी खाल्ली ना तेव्हापासून तिला हे आवडायला लागलेत. म्हणजे चव लागते ह्या मच्छीला. मुशी मच्छी मी तिला करून द्यायची ना, म्हणजे विदाऊट टेन्शन, बिना काट्याचं. कारण मुशी मच्छीला काटेच नसतात, त्यामुळे मी तीच करायची नेहमी. हे जास्त करत नव्हते, त्यामुळे इथे मी खरमा बांगडा करायला घेतला आहे. मच्छी फ्राय ठेवले होते, तर मी इथे एका साईडला आले होते व्हिडिओ करायला. आणि छानपैकी इथे मच्छी असं फ्राय झालेले आहेत. मस्त सुगंध सुटला आहे. हा हा, काय भारी वाटते, एकच नंबर. चला, कालवण झालेलं आहे मस्तपैकी कोळंबीचं. एका साईडला मच्छीसुद्धा फ्राय करून झालेले आहेत. जसे जसे होईल तसं मी करते. आणि इथे आता म्हटलं ताट वाढायला घेऊया. भूक लागली होती सगळ्यांना, उशीर झाला होता. कारण आज रविवार म्हटल्यामुळे थोडं उशिरा उठणं पण होते. आणि मग आमच्या इथे सकाळी 10 वाजताच मच्छीवाले येतात, ते मी घेऊन आले. आणि मस्त असं पातळ रस्सा आहे, पण प्यायला खूप छान लागतो. कारण थंड वातावरण असलं ना, असं गरम गरम आमटी प्यायला ना खूप मस्त लागते. जास्त दाटसर केली की मग ते पिऊ नाही वाटत. भुरका मारायचा असेल तर अशीच आमटी करायची बघा, खूप छान लागते. आणि त्याच्यासोबत अशी मस्तपैकी खरपूस आपली बांगडा मच्छी तयार आहे. कारभारांना तर खूप आवडलं. तर तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करत जावा बरं का. तुम्ही कमेंट करताना भारी वाटतं रिप्लाय द्यायला, आणि मजा पण येते. आणि मनस्वीला मी इथे काढून दिलेले खायला. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.